सांगाल कशामुळे आपलं बेमुदत आमरण उपोषण चालू? सन 2024, 25, 25, 26मध्ये जी DPDCची कामे झाली, जी डेन्सची कामे झाली, LBSCTची कामे झाली, फॉरेस्टमध्ये जी खरेदीची कामे झाली, याबद्दल मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. परळी, आंबेजोगाई या परिक्षेत्रामध्ये पर्यटनची जी कामे झाली ती मुळात कामे झालीच नसून किंवा थातूरमातूर कामे करून त्याची बिले उचलण्यात आलेली आहेत. या बाबतीत या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून आरेरावीची उत्तरं मिळत आहेत. आणि सन 2026मध्ये ज्या बदल्या झाल्या त्या बदल्यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना डावलून आणि त्यांची सिनियरिटी डावलून, ज्येष्ठता डावलून कनिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मौक्याच्या ठिकाणी बदल्या देण्यात आलेल्या आहेत आणि काही जणांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या बाबतीत बऱ्याच प्रमाणात अनियमितता आढळून येत आहे आणि वन पर्यटनची जेवढी कामे झालेली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यामुळे गेल्या 14 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करूनही जिल्हाधिकारी व इतरांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे आज आम्हाला बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आणि माननीय बाबुरावजी पोटबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज वन विभाग अधिकारी प्रादेशिक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आपला एक दिवस झालेला आहे, तरी वन विभागातले अधिकारी आपल्याशी कुणी संपर्क केला? काहीतरी डॉक्टरला, एखादा डॉक्टर तुम्हाला येऊन भेटले देऊन गेला का कोणी? अद्याप संपर्कही नाही. पोलीस प्रशासनाला तशी कळवले असता पोलीस प्रशासनही आलं नाही आणि कोणताही वैद्यकीय अधिकारी अद्याप तो आम्हाला भेट देण्यासाठी आलेला नाही किंवा वैद्यकीय चाचणीसाठी आलेला नाही. जर आपल्याला आणखीन याच्यामध्ये जर आणखीन आपली जी मागणी आहेत जी भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचारामध्ये जे अधिकारी आहेत यांच्यावर कसल्याही प्रकारच्या कारवाई झालेली नाही, तर आपलं जे पुढचं पाऊल आहे ते काय असणार आहे? नाही, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. त्याकरिता ह्या देशात आता फॅशनच झाली, अधिकारी एवढे निगरगट्ट झालेले आहेत आणि त्यांना राजकीय पाठबळ आहे. असे अधिकारी एवढे निगरगट्ट झालेले आहेत की एखाद्याचा बळीही गेला तरी त्यांना कसल्याही प्रकारचं दुःख किंवा आत्मीयता कुणाबद्दल राहिलेली नाही. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषणास राहणार आहोत. आणि यानंतरही जर कारवाई झाली नाही तर आमची कार्यकर्त्याची दुसरी फळी ही यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेल येत्या काही दिवसात.